नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे पौंड्रकाचा वध. पराशर मुनी म्हणाले, पौंड्र वंशात वासुदेव नावाचा एक राजा होऊन गेला. विष्णूचा मनुष्य रूपातील अवतार हाच राजा होय. अशा समजुतीने अज्ञानी लोक त्यांची स्तुती करत असत. त्यामुळे तो देखील स्वतःला वासुदेवाचा अवतार समजू लागला. म्हणूनच विष्णूची सर्व शंख, चक्रादी आयुधे आणि इतर चिन्हे तो धारण करू लागला. एक दिवस त्याने श्रीकृष्णाकडे दूत पाठवला. दूताबरोबर त्याने एक संदेश पाठवला होता. तो असा: वासुदेवाने संदेश पाठवला आहे की तू चक्र वगैरे चिन्हे ताबडतोब सोडून दे आणि आपला जीव वाचवायचा असेल तर तू मला शरण ये. कृष्ण हसला आणि म्हणाला, त्याला सांगा की मी स्वतः तुझ्याकडे उद्याच येईन आणि तुझ्यासाठी माझे चक्र वगैरे सोडून देईन. गरुडाचे स्मरण करून हजर झालेल्या गरुडावर कृष्ण बसला आणि पौंड्रुक वासुदेवच्या राजधानीकडे गेला. ही बातमी समजतात काशीचा राजा पौंड्रकाच्या सहाय्याला आपले सैन्य घेऊन आला. काशीच्या राजाच्या सैन्यासह आपले प्रचंड सैन्य घेऊन पौंड्रक वासुदेव कृष्णाला सामोरा आला. तो रथावर बसला. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, शारंगधर, धनुष्य हे होते. त्याच्या गळ्यात वैजयंती माला होती. त्याने पीतांबर नेसला होता. त्याच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह होते. त्याच्या ध्वजावर गरुडाचे चिन्ह होते. अशा प्रकारे भगवान विष्णूचा वेश केला असताना त्याच्यासमोर आलेल्या कृष्णाने ते पाहून गंभीर हास्य केले आणि मग त्याने सैन्याशी तो लढू लागला. कृष्णाने आपले तीक्ष्ण बाण सोडून क्षणातच शत्रूची शस्त्रे तोडून टाकली. तेव्हा समोर आलेल्या पौंड्रकाला कृष्ण म्हणाला, तू दूत पाठवून मला केलेल्या आज्ञेप्रमाणे मी माझी शस्त्रे तुला उद्देशून सोडत आहे. पहा, हे माझे चक्र, गदा तुझ्यावर सोडली. हा माझा गरुड मी तुझ्या ध्वजावर सोडत आहे. कृष्णाने सोडलेल्या शस्त्रांनी पौंड्रकाला विदीर्ण करून जमिनीवर पाडले. तर गरुडाने पौंड्रकाचा ध्वज मोडला. सुदर्शन चक्राने कृष्णाने काशीच्या राजाचे मुंडके कापले. त्याचबरोबर ते मुंडके काशीत जाऊन पडले. शत्रूचा नाश केल्यावर मग कृष्ण द्वारकेस परतले. काशीचे दहन. पराशर मुनी पुढे सांगू लागले, इकडे काशीमध्ये ते शीर येऊन पडले. तेव्हा लोकांना अचंबा वाटला की काशी राजाचा वध कोणी केला. त्यांना समजले की कृष्णाने त्यांच्या राजाला ठार केले. त्यामुळे आता गादीवर बसलेल्या काशीराजाच्या मुलाने शंकरास प्रसन्न करून घेतले. शंकर म्हणाले, वर माग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, माझ्या पित्याला ठार करणाऱ्या कृष्णाला नष्ट करण्यासाठी एक कृत्या निर्माण करा. तेव्हा शंकर म्हणाले, तथास्तु. मग त्याने पूजाविधी समाप्ती करणारा यज्ञ करताच त्या यज्ञालाच नष्ट करण्याची कृत्या निर्माण केली. तिचे केस अग्नीच्या ज्वालाप्रमाणे दिसत होते. तसेच तिच्या विक्राळ मुखाभोवती ज्वालांच्या माळा होत्या. ती रागाने कृष्णाला हाक मारत द्वारकेत येऊन पोचली. ती भयानक कृत्या पाहून द्वारकेतील लोक भयाने व्याकुळ होऊन कृष्णाला शरण गेले. तेव्हा द्यूत खेळत असलेला कृष्णा तिला सामोरा आला. ही शंकराच्या वराने काशीराजाने निर्माण केलेली कृत्य आहे हे कृष्णाने जाणले आणि आपले सुदर्शन तिच्यावर सोडले. ते चक्र तिच्या अंगावर वेगाने गेले. चक्राच्या तेजाने जळून छिन्न होऊन गेली. ती कृत्या तेथून वेगाने पळून गेली. ते चक्र तिचा पाठलाग करू लागले. त्यामुळे ती काशीस परतली. म्हणून तिच्यापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी काशी राजाचे सैनिक आणि शंकराचे तेथील गण शस्त्रांनी सज्ज होऊन सरहद्दीवर आले. परंतु कृत्येचा पाठलाग करीत आलेल्या सुदर्शन चक्राने आपल्या तेजाने सर्व सैनिकांना व त्याच्या आयुधांचा नाश केला. तसेच ते चक्र कृत्येचे आणि सर्व काशी नगराचे जळून भस्म करू लागले. अशा प्रकारे तेथील सर्व काही भस्म करून झाल्यानंतर ते चक्र परत कृष्णाच्या हातात जाऊन पोचले. बलरामाचा पराक्रम. पराशर म्हणाले, कृष्ण आणि जांबवंती यांचा पुत्र सांब हा होता. त्याने एकदा दुर्योधनाच्या मुलीचे स्वयंवर चालू असताना तिचे हरण केले. तेव्हा भीष्म, कर्ण, दुर्योधन, द्रोणाचार्य या सर्वांनी मिळून सांबाला कैद केले.
हे वृत्त यादवांना समजताच सांबाला सोडवण्यासाठी सगळे यादव निघाले. त्या सर्वांना अडवून बलराम म्हणाला, मी एकटाच सांबाला सोडवून आणतो. अशा प्रकारे बलराम एकटाच हस्तिनापुरात जाऊन पोचला. नगराच्या बाहेर असलेल्या एका उद्यानात बलराम थांबला. ते समजताच दुर्योधन आपल्या गुरूंचे आणि म्हणजे बलरामाचे पूजन करण्यासाठी तिथे आला. त्याचे पूजन आणि सन्मान त्याने केला. तेव्हा बलराम म्हणाला, महाराज उग्रसेन यांना आज्ञा दिली आहे की तुम्ही सांबाची मुक्तता करा. त्यावर दुर्योधन म्हणाला, यदुवंशातील कोणताही राजा कोणाही कौरवाला आज्ञा करू शकतो. उग्रसेनाने जर कौरवांना आज्ञा करायची असेल तर कौरवांनी श्वेत राजछत्र का धारण करावे? तेव्हा हे बलरामा, तुम्ही जा किंवा इथे राहा, पण आम्ही तुमच्या किंवा उग्रसेनेच्या आज्ञेने सांबाची मुक्तता करणार नाही. पूर्वी सर्व यदुवंशीय आम्हाला प्रणाम करीत असत, पण आता तसे होत नाही. त्यांच्या स्वामीला म्हणजे आम्हालाच ते आज आज्ञा करू लागले आहेत. तुमच्याशी बरोबरीचे व्यवहार करून आम्ही तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवले आहे, असे दुर्योधन म्हणाला आणि तेथून निघून गेला. तेव्हा बलरामाने रागाने जमिनीवर लाथ मारता जमीन दुभंगली आणि बलरामाच्या आवाजाने सर्व दिशा कंप पाहू लागल्या. बलराम रागाने ओरडू लागला की या कौरवांना राजमद चढला आहे. ते उन्मत्त झाले आहेत. ज्या उग्रसेनाच्या आज्ञेचा ते तिरस्कार करतात, तो उग्रसेन आज अशा सिंहासनावर बसतो की ज्यावर इंद्र देखील बसू शकत नाही. कौरव ज्यांना नोकर समजतात त्यांच्या स्त्रिया पारिजात वृक्षाच्या फुलांनी शृंगार करतात. मी आज या सगळ्या कौरव पांडवांना ठार करून त्यांचे सर्व सैन्य नष्ट करून टाकतो आणि सांब व त्याच्या पत्नीला घेऊनच द्वारकेला जातो. नाहीतर या सगळ्या हस्तिनापुराला मी गंगेत बुडवून टाकतो. असे म्हणून बलरामाने हस्तिनापुराच्या जमिनीत नांगराचा फाळ घुसवला आणि बलराम हस्तिनापुराला खेचू लागला. यामुळे सर्व नगर थरथर कापू लागले. ते पाहून सर्व कौरव भयभीत होऊन बलरामाची क्षमा मागू लागले. ते म्हणाले, हे बलरामा, तुमचा प्रभाव माहीत नसल्यामुळे आमच्या हातून जो अपराध घडला आहे तो तुम्ही माफ करा. असे म्हणून कौरवांनी सांब आणि त्याच्या पत्नीला बलरामाकडे सोपवली. तेव्हा बलरामाने कौरवांना क्षमा केली आणि तो सांब आणि त्यांच्या पत्नीस घेऊन द्वारकेस परतला. तेव्हापासून आजही हस्तिनापूर काहीसे झुकलेले दिसते. द्विविध वानराचा वध. मैत्रेय ऋषी सांगू लागले, नरकासुराचा मित्र एक द्विविध नावाचा वानर होता. तो देवतांचा द्वेष करीत असे, कारण इंद्राच्या सांगण्यावरून कृष्णाने नरकासुराला ठार केले होते. देवांना बल देणारे यज्ञ, याग आदी धार्मिक कृत्ये मी बंद पाडीन आणि देवांचा बदला घेईन, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. अशा प्रतिज्ञेप्रमाणे तो यज्ञांचा विध्वंस करीत साधूंचे तप भंग करीत फिरत लागला. तसेच तो कधी गावाचा, वनांचा, शेतांचा नाश करी, कधी समुद्रात पर्वत फेकी, कधी पर्वत पाडून टाकी, तर कधी समुद्रात घुसून समुद्र खवळून टाकी. त्यामुळे खवळलेला समुद्र त्याच्या किनाऱ्याशी असलेली गावे मोडून टाकी. द्विवादाच्या अशा कर्मामुळे सर्वत्र दुःख पसरले. एके दिवशी बलराम रैतोद्यानात रेवती आणि इतर सुंदरी समवेत मद्यपान करीत बसले होते. स्त्रिया गायन वादन करीत होत्या. सर्वांच्या मध्यभागी बलराम सुशोभित दिसत होते. तेव्हा तेथे द्विविध आला. त्याने बलरामाचे मुसळवर अंगार उचलले, त्याच्या दारूचे घडे फोडले आणि तेथील स्त्रियांकडे तो टक लावून पाहून हसू लागला. बलरामाने त्याला हाक मारताच तो गाणे म्हणू लागला. तेव्हा बलरामाने आपले मुसळ त्याच्याकडून हिसकावून घेतले. त्या वानरानेही एक जड शिळा उचलली आणि बलरामावर फेकली. बलरामाने त्या मुसळाने त्या शिळाचे हजारो तुकडे केले. बलरामाच्या मुसळाचा मार चुकवून तो वानर बलरामाच्या छातीवर गुद्दे मारू लागला. तेव्हा बलरामाने रागाने त्याच्यावर बुक्की मारली. त्यामुळे द्विविध वानर जमिनीवर पडला आणि रक्त ओकू लागला. त्या वानराचे धूळ जमिनीवर कोसळताच तेथील खडकाचे अनेक तुकडे उडाले. त्यावेळी बलरामावर सर्वांनी पुष्पवृष्टी केली आणि त्याची स्तुती केली. पराशर म्हणाले, अशा प्रकारे हे मैत्रिया, शेषाचा अवतार असलेल्या बलरामाने असंख्य पराक्रम केले. ते
ते मोजणे सुद्धा असंभव आहे. यदुवंश आणि कृष्णाचा नाश. महर्षी पराशर मैत्रेयाला म्हणाले, अशा प्रकारे कृष्ण आणि बलरामाने अनेक दुष्ट राजांचा संहार केला. त्यानंतर अर्जुनाला साथ देऊन कौरव पक्षाचे 18 औक्षहिणी सैन्य नष्ट केले आणि अखेरीस त्याला कुळाचाही नाश केला. मैत्रेयाने विचारले, हे कसे घडले? त्यावर पराशर ऋषी सांगू लागले, पूर्वी एकदा यादवांची मुले पिंडारक क्षेत्रात खेळत असता त्यांनी विश्वामित्र, कण्व, नारद अशा ऋषींना पाहिले. तेव्हा सांबाला त्यांनी गर्भवती स्त्रीचा वेश घालून त्या मुलींच्या समोर नेले व त्या मुलींना प्रणाम करून त्या मुलांनी विचारले की हिला पुत्राची इच्छा आहे, पण तिला पुत्र होईल की कन्या? तेव्हा यादव बालकांच्या हसण्याला थांबवून त्या महर्षींनी रागावून म्हटले की हिला मुसळ होईल आणि तेच तुम्हा यादवांचा नाश करेल. सांबाचा स्त्रीवेश उतरवताना एक मुसळही तेथे निर्माण झालेली त्या बालकांना दिसले. ते मुसळ घेऊन ते सर्वजण उग्रसेनाकडे आले आणि त्यांना सगळी हकीकत त्यांनी सांगितली. उग्रसेनाच्या आज्ञेप्रमाणे त्या मुसळाचे पीठ करून ते समुद्रात फेकून दिले, पण समुद्राच्या लाटांनी त्या पीठाच्या कण किनाऱ्यावर टाकले. त्यातून तेथे लवाळे उगवले. त्या मुसळाच्या भाल्यासारख्या टोकाचे मात्र पीठ झाले नाही. ते तसेच समुद्रात पडले. ते एका माशाने गेले. कोळ्यांनी तो मासा पकडला. तो चिरल्यावर त्यातून निघालेला मुसळाचा तुकडा जरा नावाच्या एका व्याध्याने उचलला. कृष्णाकडे त्याच वेळी वायुदेव आला. सर्व देव देवतांच्या मताने इंद्राने वायूला दूत म्हणून पाठविले होते. वायू म्हणाला, हे प्रभो, आपल्या या पृथ्वीवर जन्म घेऊन 100हून जास्ती वर्ष झाली आहेत. आपण पृथ्वीवरील दृष्टांचा भार उतरवला आहे, म्हणून स्वर्गातील सर्व देव देवता आतुरतेने आपली वाट पाहत आहेत. त्यामुळे आपली इच्छा असेल तर आपण स्वर्गात यावे. ते ऐकून कृष्ण म्हणाला, पृथ्वीवरच्या ज्या दुष्टांना मी नष्ट केले त्यांच्यापेक्षा हे यादव काही कमी नाहीत. त्यामुळे त्यांचाही नाश करून मी आणि बलराम 7 दिवसांच्या आत स्वर्गात येतो. वायू निघून गेल्यानंतर द्वारकेत नाशसूचक दैवी घोर उत्पात करू लागले. तेव्हा कृष्ण यादवांना म्हणाला, या उत्पत्तांची शांती करण्यासाठी आपण सर्व प्रभास क्षेत्री जाऊ. कृष्णाचं हे सांगणे ऐकताच उद्धवाला पुढील घटनांची कल्पना आली. त्याने कृष्णाला नमस्कार करून म्हटले, हे प्रभू, आपल्या इच्छेप्रमाणेच आपल्या यादव कुलाचा नाश होणार हे निश्चित. मी आता काय करावे ते सांगा. कृष्णाने उद्धवाला आपल्या स्वतःच्या वंशाची आणि द्वारकेच्या नाशाची योजना सांगितली आणि अखेरीस कृष्ण म्हणाला, तू गंधमादन पर्वतावरील बद्रिकाश्रमात जा. तेथे तप कर, म्हणजे तुला सर्व स्वर्ग आणि दिव्य गती मिळेल. त्याप्रमाणे उद्धव तेथून गंधमादन पर्वतावर जाण्यास निघाला. इकडे कृष्ण, बलराम आणि इतर सर्व यादव प्रभास क्षेत्रास गेले. तेथे कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी मद्यपान केले. त्यानंतर ते जेवत होते. त्यावेळी आपले जेवण शुद्ध आहे, दुसऱ्याचे जेवण शुद्ध नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून सर्व यादवात कलह होऊ लागले. ते एकमेकांना मारू लागले, एकमेकांशी युद्ध करू लागले. जेव्हा त्यांची शस्त्रे चालेनाशी झाली तेव्हा समुद्र किनाऱ्यावर उगवलेली लव्वाळी त्यांनी उपटली आणि ते एकमेकांना मारू लागले. ऋषींनी पूर्वी दिलेल्या शापामुळे निर्माण झालेल्या त्या मुसळाचा अंश त्या लव्वाळ्यातच होता. त्यामुळे ती लव्वाळी वज्रासारखी यादवांना लागू लागली. श्रीकृष्णाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांचे ऐकले नाही. दारुक, कृष्ण व बलराम सोडून सगळे यादव बघता बघता मरून पडले. कृष्णाचा जयंत्र रथ त्याचे घोडे खेचत रिकामाच नेऊ लागले. तो रथ समुद्रावर पळत जात दिसानासा झाला. कृष्णांची शंख, चक्र, गदा वगैरे सर्व आयुधे त्याला प्रदक्षिणा घालून आकाश मार्गाने जात दिसेनाशी झाली. बलरामच मुखातून एक प्रचंड सर्प बाहेर आला. तो समुद्राच्या दिशेने गेला. तेव्हा समुद्रही अर्घ्य घेऊन त्याला सामोरा आला. ते स्वीकारून बलरामाच्या मुखातून निघालेला तो सर्प उर्फ शेष समुद्रात शिरून दिसेनासा झाला. बलरामाचे हे महाप्रयाण बघून कृष्ण दारुक नावाच्या यादवाला म्हणाला, हे
इथे जे जे घडले ते तू जाऊन उग्रसेन व वासुदेव यांना सांग. त्यांना हेही सांग की मीही आता योगस्थ होऊन प्राणत्याग करतो आहे. द्वारकेत अर्जुन आल्यावर तुम्ही त्याच्याबरोबर तो नेईल तेथे जा. तू अर्जुनाला जाऊन निरोप सांग की त्यांनी त्याच्या सामर्थ्याप्रमाणे माझ्या प्रजेचे रक्षण करावे. त्याने वज्राला यादवांचा राजा करावे. कृष्णाच्या सांगण्याप्रमाणे दारुकाने केले. कृष्णाला नमस्कार करून तो तेथून गेला. तेव्हा कृष्णाने दुर्वासांनी सांगितल्याप्रमाणे आसन घातले आणि तो तुर्यावस्थेत गेला. त्याच वेळी त्यांनी आपले चरण जांघेत ठेवून आपला आत्मा परब्रह्मात विलीन केला. अशा अवस्थेत ते असतानाच त्या व्याध्याने मुसळाचे टोक लावलेला तो बाण कृष्णाला मारला, कारण त्याला कृष्ण म्हणजे बसलेले हरिण आहे असे वाटले. व्याधाने जवळ येऊन पाहताच त्याला कृष्णाचे दिव्य स्वरूप दिसले. त्याने क्षमा याचना केली. तेव्हा कृष्णाने त्याला अभय देऊन स्वर्गदान दिले. त्याप्रमाणे तेथे एक विमान आले. त्यात बसून व्याध स्वर्गास गेला. त्यानंतर श्रीकृष्णाने आपला आत्मा ब्रह्मरूप विष्णूत विलीन केला आणि मानव देहाचा त्याग केला. पांडवांची अखेर. श्री पराशर म्हणाले, अर्जुनाने कृष्णाच्या निरोपाप्रमाणे द्वारकेत जाऊन वज्राला राज्याभिषेक केला. त्याआधी त्याने कृष्ण, बलराम आणि इतर प्रमुख यादवांची प्रेते शोधून काढली आणि त्यानंतर अंत्यसंस्कार केले. कृष्णाच्या 8ही पट्टराण्या सती गेल्या. तसेच रेवती ही बलरामाच्या चितेत सती गेली. या दुःखद घटनेमुळे उग्रसेन, देवकी व रोहिणी यांनीही अग्निप्रवेश केले आणि शरीराचा त्याग केला. नंतर अर्जुनाने कृष्णाच्या या सर्व कुटुंबियांची मरणोत्तर क्रिया केली आणि तो द्वारकेतून बाहेर पडला. कृष्णाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्याबरोबर वज्र काही यादवांसह निघाला. कृष्णाच्या 16,000 पत्नी व या सर्व बांधवांचे रक्षण करीत अर्जुन द्वारकेपासून दूर जाऊ लागला. कृष्णाने पृथ्वी सोडताच सुधर्मा सभा, पारिजात वृक्ष हे स्वर्गलोकी निघून गेले आणि त्याच वेळी कलियुग सुरू झाले. अशा प्रकारे निर्जन झालेली द्वारका समुद्रात बुडाली. केवळ कृष्णाचे भवन तेथे उरले. ते आजही कृष्ण आपल्या भक्तांचे कल्याण करण्यासाठी अंशरूपाने असतात. त्या सर्व यादवांना घेऊन अर्जुन धनधान्याने समृद्ध असलेल्या पंचनद प्रदेशात आला. तेथे त्याने वस्ती बसवली. अर्जुनाला एकट्याला पाहून तेथील दास्यूंनी एकत्र येऊन यादवांवर हल्ला केला. त्यांनी लाठ्या, काट्या व दगडी शस्त्रे घेऊन आक्रमण केले. त्यांना पाहून अर्जुनाने त्यांना गांडीव धनुष्य हातात घेतले, परंतु त्याला त्याची प्रत्यंचाही चढवता आली नाही. त्याला अस्त्रे आठवेनात. त्यामुळे त्या दास्यूने सर्व यादव स्त्रियांना पळवून नेले आणि तेथे लुटालूट करून ते निघून गेले. त्याआधी हताश झालेला अर्जुन अखेरीस आपल्या धनुष्याचे फटके दस्यूंना मारू लागला. हे पाहून त्यांनी अर्जुनाची टिंगल केली. त्यामुळे अपमानाच्या दुःखाने अर्जुन विचार करू लागला, ज्या आयुधांच्या साहाय्याने मी पूर्वी पराक्रम केला तीच आयुधे आताही माझ्याकडे आहेत. तेच धनुष्य, तेच शस्त्र, तोच रथ, तेच घोडे, पण श्रीकृष्ण तेथे नसल्याने हे सारे निष्फळ ठरले आहे. म्हणून अर्जुन तेथून निघाला आणि महर्षी व्यासांकडे आला. तू आता असा निस्तेज का, असे व्यासाने विचारताच अर्जुनाने दीर्घ निश्वास सोडून आपल्या परिस्थितीचे वर्णन केले. तेव्हा व्यास म्हणाले, हे पार्था, लाज किंवा शोक वाटून घेण्यात काही अर्थ नाही, कारण सर्वच प्राण्यांना काळाने असा बदल घडवतो. कोणत्याही जीवाची प्रगती किंवा अवन्नती, जय किंवा पराजय हे काळाच्या अधीन आहेत, हे समजून शांत हो. तुला जे तुझ्या संबंधित गोष्टीमागे कृष्णाचे महात्म्य वाटले ते खरे आहे, कारण कृष्ण हाच कालरूप होय. भीष्म, द्रोण, कर्ण आदी महावीरांना त्यांच्या मानाने तुच्छ असलेल्या तुझ्याकडून पराभव पत्करावा लागला नाही का? त्यावेळी विष्णुरूपी काल तुझ्या बाजूने होता, तो आता दस्यूंच्या बाजूने आहे. पूर्वी एक अष्टावक्र नावाचा विद्वान होऊन गेला. त्याने अप्सरांना दिलेल्या शापामुळे त्यांनी दस्यूंनी पळवून नेले. त्यात तुझा काही दोष नाही. तुझा देखील शेवट जवळ आला आहे. म्हणूनच काळाने तुझे बल, तेज आणि महात्म्य क्षीण केले आहे. जो जन्मला तो मरणार हे निश्चित. जेथे उन्नती
तेथे पतन हे निश्चितच. संयोगाचा अर्थ वियोग आणि साठा म्हणजे खर्चाचे भविष्य होय. म्हणून तू सुख किंवा दुःख न मानता शांत हो आणि युधिष्ठिराला जाऊन सर्व हकीकत सांग. परीक्षिताला पांडवाच्या गादीवर बसून तुम्ही सर्व पांडव वनात निघून जा. व्यासांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन आणि इतर पांडव परीक्षितास राज्याभिषेक करून हिमालयातील वनात निघून गेले.